हा लगेच लोकांनी त्यांचं स्वागत केलं. या 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 आपण सुंदर कार्य करत आहात, आपण मुलींना शिकवायचं जे कार्य घेतलेलं आहे तुमचं अभिनंदन हो, असं म्हटले का त्यांना? ज्या वेळेस ते शिकवायला जात असत लोकांनी दगड फेकले, शेण फेकलं, हा चिखल फेकला, निंदा केली, पाय खेचण्याचे प्रयत्न केला, त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, अपमान केला. माझा प्रश्न आहे या ठिकाणी उपस्थित सर्व सावित्रींना, जर त्यावेळेस मुलींना ज्यावेळेस शिकवायचा वसा त्यांनी हाती घेतला त्यावेळेस या समाजकंटकांकडून होणाऱ्या अपमानाला न जुमानता जर त्यांनी स्त्री शिक्षणाचं कार्य अविरतपणे चालू ठेवलं नसतं तर आज घरात शेणाच्या गौऱ्या टाकणाऱ्या आणि फक्त चूल आणि मूल इथपर्यंतच सीमित असणाऱ्या मुलींना शिकून पोलीस अधिकारी, IPS अधिकारी, IAS, कलेक्टर, राष्ट्रपती, पंतप्रधान, अंतराळवीर, डॉक्टर, सर्जन आणि अजून काही मोठं सायंटिस्ट वगैरे 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 हा बनण्याचा बहुमान कधी मिळाला असता का? तर त्या सावित्रीबाई फुलेंचे खूप खूप आपल्यावरती उपकार आहेत म्हणून आज आपण या ठिकाणी बसलो आहोत. म्हणून या ताईमाई अक्का सगळा विचार करून वेगवेगळ्या पक्षाला मारता शिक्का. म्हणजे आता मी नाव घेतलं कोणत्या पक्षाचं.